तर यावेळेस थोडासा फेरबदल मात्र जो मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. गोपाल या सामन्याच्या निमित्तानं जर बघितलं तर अगदी आघाडीला पाठवलं गेलंय. त्यांच्यासह जर बघितलं तर प्रवीण वाघ मात्र एका दिशेनं स्थिर आहे. अनिल साठे नवीन चेंडूसह सज्ज एक नवीन संघ चिंचोली वॉरियर्स यांचा मात्र हा पहिला सामना आहे. ओ हो गोपाल यांना मैदानात का पाठवलंय आणि मी मैदानात का आलो हे गोपाल पहिल्याच चेंडूवर दाखवत आहेत. बिग ब्लास्ट भव्य सुरुवात. धन्यवाद डीजे. या ठिकाणी षटकार खेचत असताना शुभारंभ केलाय. चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट असणार आहे आपण बघतोय. कनेक्शन क्लिअर केलंय आणि चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमा पार. षटकार. क्षमस्व या ठिकाणी भूषण आहेत, गोलंदाज भूषण वाघ. एकंदर या षटकातील एक चांगला चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये सादर केलाय. सुरुवातीच्या 3 चेंडूंमध्ये 2 षटकार खेचत असताना गोपाल मात्र सिंह गर्जना मैदानाच्या आतमध्ये करतायत आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना बघायचंय प्रवीण वाघ यांचं कितपत योगदान असणार आहे. चेंडू मात्र या ठिकाणी नक्कीच वाईड घोषित केला जातोय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आशुतोष शिंदे सर आहेत आणि त्यांना साथ देत आहेत या ठिकाणी सुशांत वाघमारे. बघूया जाऊया मैदानात आपण. आई चेंडू याही वेळेस जर बघितला तर नो बॉलची घोषणा झालेली आहे. गोलंदाजी माध्यमामध्ये सुरुवात चांगली राहिली नाही. फ्रीडचा इशारा देखील मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय. फ्रीची संधी. काय सुपर हिट फटका बघायला मिळेल. फटका चांगला खेळत परंतु त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक थोडीशी फंबल झाली आणि नक्कीच अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. आणि हे कार्य तुम्हाला सुरुवातीपासून करायचंय बघा. जर चांगलं कार्य केलं तर नक्कीच या ठिकाणी एक मोठं धावफलक उभारण्यात या ठिकाणी यश मिळेल. माऊली सेल संघ पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये आहे बघा. पुन्हा एकदा गोलंदाजाची मदत मात्र यावेळेस नक्कीच धावफलकाला झालेली आहे. 18 धावा धावफलकावर. कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला यावेळेस. झेल अगदी कमबॅक मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि एक मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण वाघ झेलबाद. चांगला झेल त्या ठिकाणी पकडला गेला आणि शेवट खऱ्या अर्थानं आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये गोड झालेला आहे. आघाडीची जुडी फोडल्या गेली आणि नवीन फलंदाज मनोज
मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल होताना बघायला मिळतील. मागील सामन्यामध्ये मनोज यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. यावेळेस देखील त्यांना ते सातत्य दाखवायचं आहे. समांतर रेषेने चेंडू निघून जाईल आणि या ठिकाणी डॉट चेंडूची नोंद केली जाणार आहे. चेंडू डॉट असणार आहे. षटक क्रमांक लागोपाठच्या माध्यमामध्ये 2 चेंडू निर्धाव या ठिकाणी आले गेलेत. गणेश आव्हाड आपण बघतोय गोलंदाजीसाठी मात्र आलेले आहेत. आणि एक चांगली सुरुवात मी म्हणेल गणेश यांची. खऱ्या अर्थानं चांगला श्री गणेश करतायत. गोपाल आहे यावेळेस रडार मध्ये आलेला चेंडू उचललाय फेकलाय मैदानाच्या बाहेर. या फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन षटका. धन्यवाद 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 धन्यवाद. या ठिकाणी षटकारासह 24 धावा धावफलकावर. यावेळेस समोर लागोपाठचा दुसरा धडाका आहे. दुसरा षटकार. ऑन साइडला खेळलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक नक्कीच आहे त्या ठिकाणी. अमोल आपण बघतोय अमोल क्षेत्ररक्षक आहे. अनमोल कामगिरी त्यांनी केलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. आणि या ठिकाणी 1 बाद 31 धावा आहेत बघा. मागील 2 चेंडूंमध्ये आलेले 2 षटकार त्यामुळे थांबलेला या ठिकाणी माऊली सेल्स हा संघ पुन्हा एकदा पुनरागमन करतोय वेगात. मनोज आहे स्ट्राईकवर. ओहो आखून टप्प्याचा चेंडू होता आणि अगदी मोजमाप केलंय आणि चेंडूला पाठवलंय त्या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेनं सीमारेषा पार. 6 धावा षटका. डीजे धन्यवाद. या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये एकीकडे मनोज दुसरीकडे गोपाल मजबूत जोडी माऊली सेल्स या संघाची मात्र मैदानाच्या आतमध्ये आल्या गेली. आणि त्यानंतर या ठिकाणी ललित घुगे तिसरे गोलंदाज या ठिकाणी असणार आहे. ऑन साइडला खेळलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक असतील बघा त्या ठिकाणी. आणि मैदानाच्या आत जर बघितलं तर एक धावेची जी संधी होती ती मात्र संपन्न केली गेली. एका धावेच्या मदतीनं धावफलक देखील पुढे जाईल. 38 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 3 आपण सर्व बघत आहात. या ठिकाणी बॅटल ऑफ क्रिकेट क्रिकेटचा महासंग्राम आज मेहरून या नगरीमध्ये आयोजित केला गेलेला आहे. मनोज स्ट्राईकवर आहेत. पुन्हा एकदा ललित घुगे मार्गस्थ आहे. चेंडू सोडून दिलाय परंतु हा चेंडू डॉट असणार आहे. पंचांचं कौतुक असेल बघा. ज्या ज्या वेळेस फलंदाजानं पददलित केलेले आहे शफल लाईन कडे गेलेले आहेत त्या ठिकाणी मात्र पंचांनी योग्य ती भूमिका मैदानाच्या आतमध्ये घेतलेली आहे. हा यावेळेस मात्र हात समांतर होत आहेत. पंच आमच्याशी जोडले जातील. 1 धाव मिळालेली आहे आणि या एका धावेच्या मदतीने धाव फलकावर 39 धावा संपन्न होत आहेत, पूर्ण केल्या जात आहेत. सामना वर खाली होतोय बघा. कधी कधी जर बघितलं तर चांगली चेंडू सुद्धा बघायला मिळत आहेत परंतु फलंदाज देखील यावेळेस खराब चेंडूंची वाट बघतायत. फटका फसलेला आहे आणि झेल पकडलेला आहे. झेल पकडलेला आहे. या ठिकाणी मनोज यांना मात्र थांबावं लागेल आणि जावं लागेल.
मैदानाच्या बाहेर. तर मनोज मात्र बाहेर येत आहेत आणि त्यानंतर उमेश उमेश मैदानाच्या दिशेने वाटचाल करतायत. सुरुवात चांगली राहिलेली बघा. एकंदर माऊली सेल्स संघाचा जर विचार केला तर प्रारंभ चांगला राहिलेला आहे. प्रथम फलंदाजी घेतली, सुरुवात चांगली राहिली. खास करून गोपाल यांच्यावर जो कॅमेरा आहे आपण बघू शकता त्या ठिकाणी चांगली फलंदाजी. याही वेळेस संधी आहे. तो क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा पकडतोय झेल. मुकुल यांनी अप्रतिम झेल त्या ठिकाणी पकडलेला आहे. फलंदाज बाद आहे. ऑन हॅट्रिक आहे बघा. गोलंदाज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील ललित घुगे. या अगोदर आजच्या सत्रामध्ये 2 विकेट हॅट्रिक आपल्याला बघायला मिळालेली आहे. गोलंदाजांनी कमाल केलेली आहे आज. बघूया विकेट हॅट्रिक बघायला मिळते की नाही. डिफेन्स चांगला केलाय आणि या ठिकाणी हॅट्रिक मात्र होणार नाहीये निश्चित. ते मात्र आपल्याला नक्कीच बघायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर शिवदास मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चांगले गोलंदाज आहे बघा आणि यावेळेस फलंदाजीची जबाबदारी पार करायची आहे शिवदास यांना. पुन्हा एकदा संधी आहे. तो क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा मुकुल. चला तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत घेतल्या गेली. DRS ची मागणी झाली आणि त्यानंतर तिसरे पंच नक्कीच आकाशजी सानप सर आहेत. काय निर्णय देत आहेत हे देखील कुतूहलाचा विषय असेल. परंतु मुकुल यांनी संघासाठी अनुकूल कामकाज केलंय. खूप सुंदर क्षेत्ररक्षण मुकुल यांचं बघितलंय आपण. आता या निर्णयावर इट्स अ नो बॉल. तर नो बॉल दिला गेलाय आणि त्यानंतर जर बघितलं तर नक्कीच या ठिकाणी शिंदे सर घोषणा करतायत नो बॉलची आणि एक धाव देखील या ठिकाणी नक्कीच माऊली सेल्स अँड सर्व्हिस संघाला मिळेल. 40 धावा धावपळकावर आहे. 3 फलंदाज बाद आहे आणि फ्रीजची संधी यावेळेस शिवदास यांच्यासाठी असणार आहे. फ्रीजचा चेंडू होता. यावेळेस चेंडू चांगला असेल. हे पहा सर्वात मोठी सूचना बघा आयोजकांच्या वतीनं आणि तिसऱ्या पंचांचा ज्या ज्या वेळेस निर्णय तिसऱ्या पंचांकडे येणार आहे
मैदानातील अगर या स्पर्धेत खेळणाऱ्या कोणत्याही खेळाडूला समालोचन कक्षामध्ये येण्याची परवानगी नाहीये. सर्वांना विनंती असेल, कोणीही या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचं नाहीये आणि ही सूचना पुन्हा दिली जाणार नाही. 3 बाद 40 धावा आहेत. 3 षटकं संपली. बघूया चेंडू खराब असणार आहे. सचिन चाटे आपण बघतोय जे गोलंदाज या ठिकाणी आलेत. पहिला चेंडू दिशाहीन बघायला मिळाला. या ठिकाणी थोडंसं कमबॅक देखील करावं लागेल बघा, कारण मैदानात जोपर्यंत गोपाल आहे तोपर्यंत वातावरण टाईट आहे. क्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी समोर टाकलेला चेंडू होता आणि गोपाल जर समोर खेळायला गेले असते तर वेगळा रिझल्ट असता बघा, कारण क्रॉस क्रिकेट इज बॅड क्रिकेट. परंतु तो मोह हा आवरला नाही आणि हा चेंडू यष्टीरक्षकापर्यंत निघून गेलेला आहे. चेंडू डॉट आहे. सचिन चाटे यावेळेस सज्ज असतील. षटक क्रमांक 4 प्रगतीवर आहे. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केल्या गेले. कोणता चेंडू असणार आहे, सस्पेन्स आहे. कमी गतीचा चेंडू होता. सुंदर व्हेरिएशन बघा सचिन चाटे यांचं. एक कमबॅक चांगला केला बघा. पहिला चेंडू अगदी दिशाहीन जो बघायला मिळाला होता, त्यानंतरच्या 2 चेंडूंवर मात्र गुणवत्ता बघायला मिळाली. एक टॅलेंटेड गोलंदाजी बघायला मिळाली. अगदी चिकूट गोलंदाजी बघायला मिळाली आपल्याला सचिन यांच्या माध्यमामध्ये, आणि गरजेचं आहे बघा. गोपाल यांनी उडवला या चेंडूला आणि चेंडू घेतोय हवाई सफर, जाईल सीमा पार, षटकार साधावा. धन्यवाद. समोर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी मुकुल. आज मुकुल यांनी खूप सुंदर क्षेत्ररक्षण केलंय आणि चांगला रिटर्न देखील आपण मुकुल यांचा बघितलेला आहे. 3 बाद 48 धाव पलकावर. मागील चेंडूवर एक सिंगल मिळाली. शिवदास स्ट्राईक वर मात्र आलेले आहेत. खातं खोलायचं आहे अजून. चेंडू खराब दिला जातोय. वाईटची घोषणा झालेली आहे. एका धावेच्या मदतीने धाव फलक देखील पुढे जाईल. 49 धावा फलकावर लागल्या गेल्या, बनवल्या गेल्यात आणि आतापर्यंत 3 फलंदाज खर्च केलेत. मैदानात एक भागीदारीची गरज नक्कीच असणार आहे. पुन्हा एकदा पंचांकडे बघितलं जातंय. चेंडून टप्पा घेतला आणि चेंडू टप्पा घेतल्यानंतर दिशा बदलत यष्टी रक्षकाच्या हातात जाऊन लपला. हा चेंडू डॉट आहे. शेवटचा चेंडू. कमी गतीचा चेंडू होता. अर्थात शिवदास यांनी मात्र यावेळेस चांगला फटका खेळलाय. लॉंग ऑनच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. भूमेश त्या ठिकाणी होते आणि जोपर्यंत भूमेश चेंडूवर येतील एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाली, तर पहिल्या 4 षटकांमध्ये बनवल्या गेल्या 50 धावा आणि उर्वरित 4 षटकांसाठी आपल्याशी जोडले जातील. सुशील नरवडे सर, धन्यवाद.
तो 4 ओवर का खेला पूरा हो चुका है। 4 ओवर के समाप्ति के बाद 50 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं 3 विकेटों के नुकसान पर। गेंदबाजी में इस समय गणेश अवार्ड इस समय गेंदबाजी के लिए आए हैं। पहले ही गेंद पर स्वागत किया है, स्वैट से करेंगे गणेश का स्वागत। जी हाँ, 6 रन के लिए। फिर एक बार ऑफ स्टंप से बाहर रूम मिला यहाँ पर। 100 कैच का प्रयास किया था, चिपक सी गई थी गेंद हाथों में मगर गिरी है। बिल्कुल अच्छा प्रयास वहां पर। अच्छा प्रयास था वहां पर खिलाड़ी का। जी हाँ, फिर एक बार शॉर्ट गेंद थी, मौका था, फिर एक बार ऑफ स्टंप से बाहर गेंद थी, शफल कर आए थे, गेंद को फॉलो किया था यहाँ पर, जिसके कारण बिल्कुल सही गेंद करार दी है अंपायर ने। एक अच्छी गेंदबाजी अब तक इन 3 गेंदों पर। दिशाहीन गेंद, लेग स्टंप से बाहर गेंद थी, व्हाइट का इशारा आता हुआ अंपायर आशुतोष शिंदे सर द्वारा। यह इस समय मेन अंपायर की भूमिका में है और स्क्वायर लेग अंपायर की भूमिका में होंगे सुशांत वाघमारे सर। क्या बेहतरीन अंपायरिंग यहाँ पर हम देख रहे हैं आज के दिन में इस पूरे ऑफिशियल टीम की ओर से हमें देखने को मिली है। जी हाँ, फिर एक बार एक अच्छा स्ट्रोक, मगर इस बीच बेहतरीन कैच। ललित खिलाड़ी थे वहां पर, बिल्कुल चौकन्ने थे, जैसे ही स्ट्रोक उनकी तरफ तेजी से बिल्कुल नजर थी गेंद पर, और एक अच्छा कैच यहाँ पर पूरा किया, विकेट गिरता हुआ यहाँ पर, विकेट नंबर 5। निखिल इस नितिन, व्हाइट गेंद, फिर एक बार इशारा आता हुआ। नितेश वाघ इस समय न्यू बैटर्स मैदान के अंदर आए हैं, सामना करेंगे गणेश की गेंदबाजी का। अच्छी गेंदबाजी यहाँ पर, बिल्कुल पहली गेंद जरूर खराब की थी मगर उसके बाद अच्छा कमबैक करते हुए गणेश। फिर एक बार ऊंचा खेला है, बिल्कुल गेंद जाएगी लॉन्ग लेग के ऊपर से, 6 रन के लिए। तो इस ओवर से ये दूसरा विकेट आता हुआ। जी हाँ, बिल्कुल यहाँ पर खराब गेंद ही खेलना चाहते थे लेग स्टंप के क्षेत्र में, मगर गेंद गई है डीप मिड विकेट की दिशा में। और इस सिंगल के साथ स्कोर में होगी बढ़ोतरी। ओवर की समाप्ति 67 रन 4 विकेट के नुकसान पर। हेलो चेक, हेलो। हेलो चेक। सचिन इस समय गेंदबाजी के लिए आए हैं। पहली गेंद अच्छी गेंद यहाँ पर पैरों से गेंद टकराई है, इस बीच तेजी के साथ 1 रन मुकम्मल किया है। डायरेक्ट हिट करना चाह रहे थे यहाँ पर, लेग बाइस के रूप में इशारा आता हुआ अंपायर द्वारा। 1 रन स्कोर में होगा इजाफा।
सिंगल के साथ स्कोर में होगी बढ़ोतरी। 68 रन स्कोरबोर्ड पे लगे। पारी का छठा ओवर चल रहा है जिसे पूरा कर रहे हैं सचिन। फुल टॉस गेंद, जी हाँ बिल्कुल फुल टोल वसूल करते हुए ये स्ट्रोक लॉन्ग लेग के ऊपर से गेंद को भेजा है 6 रन के लिए। एक अच्छा स्ट्रोक यहाँ पर आता हुआ। बिल्कुल एक अच्छा स्ट्रोक वहां पर गोपाल के बल्ले से आता हुआ। गोपाल एक ताबड़तोड़ बल्लेबाजी कर रहे हैं, एक छोर से अच्छी तरह से संभाला इस पारी को। ऑफ स्टंप से बाहर गेंद, विकेट कीपर चूके। एक्स्ट्रा रन यहाँ पर स्कोरबोर्ड में होगा इजाफा। बिल्कुल पारी का चलता हुआ छठवां ओवर जिसे पूरा कर रहे हैं सचिन। और ऑन स्ट्राइक इस समय नीलेश, जो अभी अभी बल्लेबाजी के लिए आए हैं, मगर एक बेहतरीन बड़ा स्ट्रोक खेला था। इस बीच फिर एक बार ऑफ स्टंप से बाहर हल्की सी गेंद को रखा था यहाँ पर। फिर एक बार बल्लेबाजी करने वाली टीम ने रिव्यू का इस्तेमाल किया है व्हाइट गेंद के लिए। तीसरे अंपायर की तरफ बिल्कुल ये निर्णय को भेजा है। देखेंगे यहाँ पर तीसरे अंपायर का निर्णय क्या आता है। तब तक बात करेंगे हम अब तक की जिस तरह से ये पारी रही है। एक अच्छा स्कोर अब तक देखता है, स्कोर बोर्ड पे खड़ा हुआ है 76 रन। समस्त लाडबंजारी समाज श्री राम मंदिर संस्थान मेहरून द्वारा आयोजित लाडबंजारी समाज प्रीमियर लीग सीजन 4 का एक बेहतरीन यहाँ पर आयोजन किया गया है। इस तीसरे अंपायर का कॉल आता हुआ व्हाइट बॉल कॉल। जी हाँ, एक्स्ट्रा रन फिर एक बार होगा स्कोर में इजाफा। इसी के साथ स्कोर में बढ़ोतरी होती हुई 77 रन स्कोर बोर्ड पे लगे हैं। सचिन घाटे इस समय गेंदबाजी कर रहे हैं। सचिन इस समय गेंदबाजी करते हुए, शॉट गेंद थी, पुल किया है, गेंद को भेजा है 6 रन के लिए। बिल्कुल यहाँ पर इशारा आता हुआ अंपायर के द्वारा। एक अच्छा स्ट्रोक, शॉट गेंद थी, पहले ही भाप लिया था इस गेंद को। और 6 रन यहाँ पर अर्जित करते हुए समय था यहाँ पर बल्लेबाज के पास, क्योंकि गेंद जिस तरह से की थी जांचा परखा, बिल्कुल अंतिम क्षणों में गेंद को खेला 6 रन के लिए। इस समय फिर एक बार जगह बनाकर स्ट्रोक को खेलना चाहते ऑन साइड के क्षेत्र में तेजी के साथ की थी ये गेंद, बिल्कुल सीधी निकल गई विकेट कीपर के दस्तानों में, डॉट गेंद आती हुई। छठवां ओवर चल रहा है पारी का। 83 रन चल रहे हैं इस समय स्कोरबोर्ड पे। फिर एक बार लेग स्टंप से बाहर, वाइड गेंद, अतिरिक्त रन। अतिरिक्त रनों पर यार अंकुश लगाना जरूरी है। काफी सारे अतिरिक्त रन इस इनिंग में खर्च किए हैं गेंदबाजी करते समय यहाँ पर चिंचोली वॉरियर्स टीम ने। तो इन रनों पे अंकुश लगाना होगा। ये अच्छी गेंद इस समय, बिल्कुल अच्छी गेंदबाजी। इस ओवर में देखा जाए तो थोड़ा सा स्ट्रगल किया है गेंदबाज सचिन ने लाइन और लेंथ को लेकर। इस समय कभी वाइड गेंदें की है तो कभी दिशाहीन गेंद रही है। कुछ गेंदें खराब की है जिसपे बड़े स्ट्रोक आए हैं। ये अच्छी गेंद, बिल्कुल पैरों से लगकर गेंद यहाँ पर डॉट गेंद आती हुई। 6 ओवर के समाप्ति के बाद 84 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। 4 विकेटों के नुकसान पर माउली सेल्स इस टीम के टीम ऑनर होंगे दिनेश दादा वाघ। और एक तरफ होंगे चिंचोली वॉरियर्स टीम के टीम ऑनर निखिल दादा घुगे। तो बिल्कुल इन दोनों ही ऑनर्स का फिर एक बार हम आयोजन समिति की ओर से तहे दिल से यहाँ पर शुक्रिया अदा करते हैं, धन्यवाद कहते हैं। गेंदबाजी में आएंगे अनिल चाटे इस समय। फिर एक नए गेंदबाज का इस्तेमाल किया है कप्तान ने, यहाँ पर अनिल को लेकर आए गेंदबाजी के लिए।
जिस तरह से बल्लेबाजी अब तक हो रहे हैं तो लगभग 110 112 के करीबन रन बन जा चाहेंगे, मगर अनिल इस समय गेंदबाजी के लिए आए हैं। पहली ही गेंद पे सफलता अर्जित की है। जितेंद्र वहां पर खिलाड़ी मौजूद थे जिन्होंने एक अच्छा कैच पकड़ा है, और गोपाल जो एक अच्छी बल्लेबाजी कर रहे थे यहाँ पर 40 रन बनाकर वापस लौटे हैं। इस बीच बल्लेबाजी न्यू बैटर्स इस समय मैदान के अंदर आए हैं। रतन दादा गित्ते बिल्कुल आते ही एक लेग बाइस के रूप में रन मिला है। ये अच्छी गेंद बिल्कुल हल्के हाथों से गेंद को मोड़ा यहाँ पर स्क्वायर लेग की क्षेत्र में गेंद जाएगी, वहां पर अच्छी फील्डिंग। 86 रन स्कोरबोर्ड पे इस समय हम देख रहे हैं। एक अच्छा टोटल यहाँ पर लगा है। अभी भी पारी का 7वां ओवर चल रहा है, इसके बाद एक ओवर का खेल अभी भी बाकी है। चेंज अप पे इस गति परिवर्तन के साथ गेंदबाजी कर रहे हैं। अच्छी गेंदबाजी में मिश्रण लेकर आया है अनिल। बिल्कुल ज्यादा तेज गेंदबाजी नहीं कर रहे हैं, बिल्कुल बल्लेबाज को यहाँ पर अंतिम क्षणों तक बिल्कुल वॉच आउट कर रहे हैं और उसके बाद गेंद को रिलीज कर रहे हैं, तो एक अच्छी सोच के साथ गेंदबाजी। ये गेंद तेज की है, जी हाँ बिल्कुल, जिस तरह से गेंद को तेज किया था उतनी तेजी के साथ गेंद को बाहर भेजा है बल्लेबाज नीलेश ने। 6 रन यहाँ पर एक अच्छा स्ट्रोक आता हुआ। छह रन के साथ स्कोर में तेजी के साथ बढ़ोतरी होती हुई 93 रन स्कोर बोर्ड पे लगे हैं। फिर एक बार चेंज ऑफ पेस, गति परिवर्तन, फिर एक बार जैसे दौड़ गेंद के साथ ओवर की समाप्ति। 7 ओवर की समाप्ति के बाद 93 रन स्कोर बोर्ड पे लगे हैं 5 विकेट के नुकसान पर। मैच नंबर 7, इसके बाद होने वाला मुकाबला सचिन दादा साना वर्सेस जे किंग्स। दोनों टीम के कप्तान टॉस के लिए बिल्कुल इस ओवर के बाद टॉस का बॉस मंच के पास हाजिर रहे। सचिन दादा सानप वर्सेस जे किंग्स, दोनों टीम के कैप्टन टॉस के लिए टॉस का बॉस मंच की ओर आना है। जी हाँ, इस समय भूषण आए हैं गेंदबाजी के लिए। पहली गेंद ऑप्शन से बाहर थी, इस बीच रनआउट के रूप में विकेट गिरेगा। रतन कितने इस समय जी हाँ जल्दबाजी की है, रन के लिए दौड़े और अपना विकेट यहाँ पर खोते हुए रनआउट के रूप में। सुसाइड विकेट यहाँ पर हम कहेंगे, जरूरत नहीं थी जिस तरह से स्ट्रोक को खेला था, लग रहा था गेंद काफी बाहर थी, वाइड गेंद को छेड़ा था और अपना विकेट खोया वापस लौटे हुए। इस समय नए बल्लेबाज दिनेश आए हैं, टीम के कप्तान। और मैदान पर दोनों भी बल्लेबाज देखा जाए तो स्टीव और मार्कवा। फिर एक बार ऑप्शन से काफी बाहर गेंद, वाइड का इशारा आता हुआ।
शॉर्ट गेंद कड़ा प्रहार खेला है, डीप मिड विकेट के क्षेत्र में गेंद जाती हुई, वहां पर खिलाड़ी होंगे मौजूद, अच्छी फील्डिंग और उतना ही बेहतरीन थ्रो। देखिए क्या उमदा थ्रो किया है, केवल 1 रन मिलेगा यहाँ पर बल्लेबाजों को। ये गेंद बिल्कुल आगे रखा था, सीधा गेंद को खेला है, प्रशांत दादा नाइक ने एक अच्छा प्रयास किया था वहां पर सीमा रेखा के बाहर इस गेंद को कैच करने के लिए, और इसे 6 रन के साथ 101 रन पूरे हुए टीम के यहाँ पर। छह रन के साथ यहाँ पर 100 रन पूरे हुए हैं। देखिए प्रशांत दादा ने कितना बेहतरीन प्रयास किया था, एक्शन रिप्ले में आप फिर एक बार ऊंचा खेला है, क्या धुरी मिलेगी? जी नहीं, एक बेहतरीन कैच वहां पर काउ कॉर्नर के क्षेत्र में खिलाड़ी थे अमोल, और एक अनमोल कैच यहां पर पूरा किया है अमोल ने। तो बल्लेबाजी के लिए आए हैं फिर एक बार एक अमोल। इस समय 101 रन बने हैं, 7 विकेट खोए हैं, अंतिम ओवर चलता हुआ, 4 गेंदें अब तक हो चुकी है, 2 गेंदों का खेल इस पहले पारी का बार की है। फुल टॉस गेंद, हवा में गेंद है, खिलाड़ी गेंद के नीचे, स्वयं गेंदबाज भूषण ने कैच पकड़ा है, और वैसे ही अनिल से गले मिल लिए हैं बिल्कुल। 101 रन पर ये 8वां विकेट। तो यहाँ पर बिल्कुल तीसरे अंपायर्स की मदद ली है, बल्लेबाजी करने वाले टीम ने फिर एक बार अपने रिव्यू का इस्तेमाल किया है। इट्स अ फेयर डिलीवरी, जी हाँ बिल्कुल, बल्लेबाज होंगे यहाँ पर OUT, आउट। इस बीच नए बल्लेबाज आए हैं मुकेश, और डॉट गेंद खेली है, रन के लिए प्रयास, रन आउट के रूप में विकेट यहाँ पर मिलेगा। 9 विकेट यहाँ पर गिरते हुए, निर्धारित 8 ओवर का खेल पूरा हुआ, 8 ओवर की समाप्ति के बाद 101 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। लक्ष्य है मुकाबला जीतने के लिए बनाने होंगे 102 रन। टॉस करायचा आहे आपल्याला, या ठिकाणी मी विनंती करेल आदरणीय आशुतोष दादा पाटील आणि अशोक दादा लाडवंजारी दोन्ही मान्यवरांनी नाणेफेकीसाठी टॉस का बॉस कक्षाकडे यायचं आहे। त्याचप्रमाणे सचिन दादा सानप स्पोर्ट फाउंडेशन आणि जे किंग्स दोन्ही संघनायक आपण देखील टॉस साठी तयार राहायचंय। चला आजच्या दिवसातील 7व्या सामन्याकडे आपण जाणार आहोत। 7व्या सामन्याचा मॅच नाणेफेकीचा कौल
टेल इज द कॉल. इट इज टेल. बॅटिंग करणार आहे या ठिकाणी. नक्कीच मान्यवरांशी चर्चा करू. हे आयोजन कसं वाटलं सर? समस्त लाडवंदारी श्रीराम मंदिर संस्थेच्या वतीनं आयोजित केलेल्या सर्व क्रिकेट स्पर्धेचं सर्व मान्यवरांचं आणि क्रिकेट प्रेमींचं मी प्रथमतः स्वागत करतो, अभिनंदन करतो. आजचा जो कार्यक्रम आहे, आमच्या या कार्यक्रमाचं वंजारी समाजाच्या वतीनं जो आयोजित केलेल्या कार्यक्रमात एक प्रेक्षणीय कार्यक्रम आणि सर्वांना हेवा वाटणारा एक कार्यक्रम असा या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व खेळाडूंना मी संस्थेच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. मान्यवरांचं मी या ठिकाणी मनस्वी आभार मानतो. या ठिकाणी समस्त श्रीराम मंदिर संस्थान मेहरून जळगाव यांच्यातर्फे चालू असलेल्या क्रिकेट मॅचेसचं आज उद्घाटन झालं. या 3 दिवस मॅचेस चालणार आहेत. या सर्व खेळाडूंना माझ्या वतीने व माझ्या परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. तर नक्कीच जाऊया कॉम बॉक्स मध्ये. सर्वांचे पुन्हा एकदा आशुतोष दादा आणि अशोक दादा दोघंही तर नक्कीच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. प्रथम फलंदाजी करत असताना माऊली सेल्स अँड सर्व्हिस या संघाने 101 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. पाहूया 102 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत चिंचोली वॉरियर्स या संघाला. तर या धावांचा पाठलाग कशा प्रकारे करतील हे पाहणं या ठिकाणी अतिशय रोमांचक राहील. चला माऊली सेल्स अँड सर्व्हिस आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. मॅचला वेळ करायची नाहीये. पंच आपण सूचना देत चला चला वेळ वाचवा. चला फिल्डिंग लावून घ्या. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आहे. 102 धावांचा पाठलाग चिंचोली वॉरियर्स संघ. वॉरियर्स म्हणजे योद्ध्यासारखं त्यांना लढावं लागणार आहे. आता बघूया. सुरेख फटका खेळला बघा. भूमेश घुगे आपण बघतोय जे बॅटर आहेत. पहिला चेंडू आहे मोजमाप करीत असताना आपण बघतो ऑन साइडला ड्राईव्ह केला. एक सिंगल मात्र जी प्रारंभी आपल्याला बघायला मिळेल. मुकुल वंजारी आपण बघतोय यानंतर जे स्ट्राईक वर बघायला मिळतात. आणि गोलंदाजीवर आहेत गोपाल. आज गोपाल यांचा दिवस आहे. दोन्ही सामन्यांमध्ये खूप चांगली फलंदाजी झालेली आहे. आता गोलंदाजीची जबाबदारी बघा. क्रिकेटमध्ये जबाबदाऱ्या संपत नाही. उजव्या बाहेर इनफिल्डला क्लिअर करतील. सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू होतोय आरपार फरार. आणि यावेळेस षटकार. हेच काम येणाऱ्या काळामध्ये सुद्धा करायचंय.
चांगला चेंडू चांगल्या गतीनं यावेळेस आपण बघतोय गोपाल यांनी यॉर्करला पेश केलं होतं, परंतु त्या ठिकाणी कौतुक मात्र फलंदाजाचं सुद्धा करावं लागेल. षटकारानंतर थोडंसं सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी मुकुल वंजारी यांचा आपण बघतोय एक सिंगल पूर्ण करतायत. 8 धाव फलकावर या ठिकाणी संपन्न होत आहेत आणि ही शांत सुरुवात म्हणली जाणार नाही बघा, कारण सुरुवातीच्या 3 चेंडूंमध्ये 8 धावा बनवलेल्या आहे. याही वेळेस मैदानात ब्रह्मास्त्र फेकलंय आणि यावेळेस देखील पायाचा स्पर्श घेत चेंडू आपण बघतोय ऑन साइडला येतोय. त्या ठिकाणी जोपर्यंत शतरक्षक जाईल एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेली आणि त्याच धावेनं आपण बघतोय धावफलकावर 9 धावा या ठिकाणी संपन्न झालेल्या आहे. आघाडीच्या जोडीनं जर बघितलं तर सुरुवात ठीकठाक दिलेली आहे, कारण मागील 2 चेंडूंपासून जर बघितलं तर मात्र थोडस बांधून ठेवलंय. अर्थात एक षटकार या षटकामध्ये नक्कीच आलेला आहे. यावेळेस देखील लोअर फुटोज होता बघा, त्या ठिकाणी बॅटीचा स्पर्श नक्कीच बघायला मिळतोय. एक सिंगल जी मैदानात परिपूर्ण केली जाईल आणि त्या एका धावेनं धाव फलकावर 10 धावा या ठिकाणी बनवल्या गेलेल्या आहे. सुरुवात चांगली केली तर शेवट चांगला होतो. यावेळेस तुम्हाला प्रारंभ चांगला करायचा आहे. ओ फुल केला यावेळेस, पॉवरफुल असणार आहे. चेंडू जाईल सीमा पार, षटकार. तर चांगली फलंदाजी बघायला मिळाली. पहिलं षटक संपलं, 16 धावा या ठिकाणी संपन्न परिपूर्ण केल्या गेल्या आणि येणाऱ्या काळामध्ये देखील जर बघितलं तर एक 12 ते 13 धावा तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये बनवायच्या आहे आणि या सरासरीनं जर तुम्ही पुढे गेलात तर निश्चित या ठिकाणी 102 धावांचा पाठलाग संपन्न होईल. गोलंदाज तयार आहेत. पहिला चेंडू आहे, मोठ्या फटक्या खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मुकुल यांचा नक्कीच होता. चेंडूचं आणि बॅटीचं कनेक्शन त्या ठिकाणी चांगलं राहिलं नाही. दिनेश आलेले आहेत, दिनेश वाघ गोलंदाजीवर आणि त्यांच्या विरोधामध्ये पहिली सिंगल तयार झालेली आहे, बनवले गेलेले आहे. पाठलाग वेगाने करावा लागेल. ओहो, दिशा से भटके तो मिलेंगे फटके. डाव्या इष्टीकडे चेंडू होता, त्याला पाठवलंय सीमा पार, षटकार. हा नक्की डाव्या इष्टीकडे चेंडू फेकला होता, जागा होती, वेळ होती आणि अशी संधी फलंदाज सोडणार नाही. 23 धावा आहेत. यावेळेस देखील आपण बघतोय कनेक्शन ठीकठाक म्हणता येईल. काऊ कॉर्नरच्या दिशेनं एक मोठा प्रवाह चेंडू पूर्ण करतोय. मैदानाच्या आतमध्ये आनंदात एक सिंगल पूर्ण होईल. धाव फलकावर 24 धावा आहेत. सुरुवात चांगली राहिलेली आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाचा एकंदर जर विचार केला तर सुरुवात चांगली, परंतु या सुरुवातीमध्ये येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सातत्य दाखवायचं आहे आणि त्या सातत्यानंतर तुम्ही जिंकणार आहे आणि गोलंदाजांना आता कमबॅक करायचं आहे. मिड विकेट कडे केलेला फटका आहे. यावेळेस देखील 6 धावा, षटकार.
धन्यवाद धन्यवाद. आणि नक्कीच दोन्ही फलंदाज आता चढाओढ करतायत. ही चांगली गोष्ट नक्कीच जी मैदानाच्या आतमध्ये घडते. मुकुल आणि भूमेश. हो हो हो, यावेळेस बघा पिकअप शॉट आपण बघतोय. चेंडूला पुन्हा एकदा पाठवलंय मैदानाच्या बाहेर. स्वप्नवत या ठिकाणी आपण बघतोय स्वप्नवत सुरुवात केलेली आहे. ड्रीम स्टार्ट आहे बघा, परंतु धावांचा डोंगर हे शतका पार. या ठिकाणी धावा बनवायच्या आहेत, लढायचं आहे शेवटपर्यंत. कारण जोपर्यंत शेवटचा चेंडू आणि शेवटची धाव मैदानात बनत नाही सामना संपत नाही. समोर खेळलाय आणि यावेळेस क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल गोपाल असतील. चेंडू खाली पकडताय झेल आणि या ठिकाणी मुकुल वंजारी होत आहेत फेल. फलंदाज बाद. चला चला, वेळ वाचवा बघा. संध्या रजनीकडे आपण जातोय. संध्याकाळ होत आलेली आहे. 2 बाद 36 धावा धावपळकावर. 36 मध्ये 66 बनवायच्यात. ऑन साइडला फटका खेळला आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे गोपाल असतील. धाव मिळणार नाहीये. चांगली सुरुवात. रतन गीते दादा आलेले गोलंदाजीसाठी. एक अनुभवी आहे बघा, खूप मोठा अनुभव आहे. परंतु यावेळेस चेंडूला उडवलेलं आहे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. आणि या ठिकाणी आघाडीचा दुसरा फलंदाज म्हणजे भूमेश घोगे देखील बाद. तर आता मैदानात दोन्ही फलंदाज आलेत आणि दोन्ही फलंदाज नव्यानं सुरुवात करणार आहे. फंबल झाली त्या ठिकाणी. बघूया नवीन बॅटर सचिन चाटे जे आपण बघतोय स्ट्राईक वर आहे, त्यांच्या विरोधात पहिला चेंडू डॉट आलेला आहे. मी अगोदर सांगितलं या ठिकाणी रतन गीते दादांकडे खूप मोठा अनुभव आहे. बडे मॅच का बडा खिलाडी आहे. कामगिरी चांगली केलेली आहे आतापर्यंत. यार्कर होता बघा यावेळेस. सुंदर गोलंदाजी. बॅटेचा स्पर्श त्या ठिकाणी बघायला मिळाला आणि एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाली. तिखट मारा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. फलंदाजाला बांधून ठेवलेलं आहे. फलंदाजाकडे प्रतिउत्तर नाहीये, परंतु प्रतिउत्तर द्यावा लागणार आहे. स्तुती मला वाटतं जास्त झाली यावेळेस. मात्र चेंडू खराब असणार आहे. वाईटची घोषणा मैदानाच्या आतमध्ये.
या शेवटच्या चेंडूसाठी रतनदादांना पुन्हा प्रयत्न करावे लागतील. 39 धावा फलकावर संपन्न झालेले आहेत. दूरवर राहिले यावेळेस कनेक्शन झालं नाही आणि या ठिकाणी निश्चित आपण बघतोय षटक संपलं जाईल. चांगल्या षटकाची समाप्ती 3 षटकानंतर माफ करा रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईट साठी मागणी करण्यात आलेली आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू योग्य आहे आणि नक्कीच या ठिकाणी गीते दादा यांचं सुवर्ण षटक खऱ्या अर्थानं संपलंय. सामन्याला कलाटणी देणारं षटक राहिलंय, सामन्याला वेगळ्या वळणावर आणणारं षटक राहिलंय आणि या षटकामध्ये आघाडीच्या एका फलंदाजाला गीतेदादांनी बाद देखील केलेले आहे बघा. आणि आघाडीची जोडी परतल्यानंतर वेदांत आणि सचिन मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांचा संयम मैदानाच्या आतमध्ये मात्र राहिला आहे आतापर्यंत. 3 षटकानंतर 39 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या, बनवायच्या आहेत. 102 धावा, 30 चेंडू आणि 63 धावा बनवायच्या आहे. म्हणजे प्रति चेंडू तुम्हाला कमीत कमी 2 धावा तर नक्कीच बनवाव्या लागतील आणि त्या पद्धतीनं जर धावांचा पाठलाग झाला तर निश्चित या ठिकाणी आपल्याला एक वेगळे चित्र बघायला मिळेल. शिवदास आलेले आहेत यावेळेस सेकंड हाफ मध्ये, कारण त्यांना नंतर वापरलंय. पहिल्या स्पेलमध्ये असतील शिवदास. ओहो, भव्य स्वागत केलंय शिवदास यांचं. आइए, आपका स्वागत है. षटकार. तर पहिल्या चेंडूवर षटकार आला आणि फलंदाजाचं मनोधैर्य वाढवणारा हा षटकार आहे. हो हो, याही वेळेस आपण बघतोय फटका खेळलाय लागोपाठचा हा दुसरा घणाघाती षटकार. सुरेख फटका, एक कॉपी बुक स्ट्रोक आपण जो मैदानाच्या आतमध्ये बघतोय सचिन चाटे त्यांच्या बॅटीच्या स्विंग मध्ये चेंडू आला तर नक्कीच बाहेर जातोय. आतापर्यंत चित्र आहे. यावेळेस बघतोय आपण नक्कीच पंचांची मदत मात्र लागेल. एक सिंगल अगदी लेग बाईटचा इशारा आलेला आहे. ओ हो हो, यावेळेस फटका फसलेला आहे आणि त्या ठिकाणी बघा 2 क्षेत्ररक्षक होते आणि झेल देखील सुटलेला आहे. या ठिकाणी एक भव्य दिव्य पारितोषिक आलंय आणि हे पारितोषिक संपूर्ण स्पर्धेभर हे पारितोषिक दिलं जाईल. नक्कीच मी पारितोषिक आपल्यापर्यंत पोहोच करेल. गोलंदाज सज्ज आहे, फुलटॉस आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असतील. झेल पकडलाय आणि वेदांत या ठिकाणी मात्र बाद आहे.
असं. तर एक महत्वाचं पारितोषिक आलेलं आहे नक्कीच आदरणीय प्रमोद गंगाधर घुगे साहेब यांच्याकडून लागोपाठ 3 विकेटसाठी म्हणजे विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये व लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपये आणि हे पारितोषिक संपूर्ण स्पर्धेभर दिलं जाईल. कोणताही संघ असो, कोणताही फलंदाज असो, कोणताही गोलंदाज असो, तर नक्कीच या ठिकाणी संपूर्ण कमिटीच्या वतीनं मी आदरणीय प्रमोद गंगाधर घुगे साहेबांचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं मनस्वी आभार मानतो. साहेब धन्यवाद. चार ओव्हर 58 रन. एक मिनिट दादा. पारी का चलता हुआ 5 ओवर यहाँ पर जिसे पूरा कर रहे हैं गेंदबाज गोपाल. स्कोर की अगर बात करेंगे 64 रन स्कोरबोर्ड पे लगे 3 विकेटों के नुकसान पर. एक अच्छी शुरुआत यहाँ पर की है. जिस तरह से लक्ष्य जो रखा है 102 रन बनाने हैं मुकाबला जीतने के लिए. 21 गेंदे 38 रन चाहिए. बिल्कुल अच्छी गेंद यहाँ पर पैरों पर गेंद थी. इस समय हल्के हाथों से गेंद को खेला है. सिंगल रन आसानी के साथ पूरा करेंगे. 65 रन 20 गेंदे 37 रन. गोपाल अच्छी गेंदबाजी कर रहे हैं अब तक इस ओवर से अगर देखा जाए तो. पहली गेंद जरूर वाइड की थी मगर उसके बाद अच्छी लाइन लेन पे गेंदबाजी कर रहे हैं. कोई बड़ा स्ट्रोक खर्च नहीं किया है. इस समय स्ट्राइक पर होंगे सचिन.
फिर एक अच्छी गेंद, फिर एक अच्छी गेंद, बिल्कुल प्रयास जरूर कर रहे हैं दोनों ही बल्लेबाज। एक बड़ा स्ट्रोक अगर इस ओवर से आता है तो बिल्कुल एक अच्छा ओवर साबित हो सकता है, मगर बांधे रखा है अब तक इस ओवर में गेंदबाजी में। तो एक अच्छी लाइन, अच्छी लेंथ के साथ, अच्छी सोच के साथ गेंदबाजी करते हुए गोपाल। ऊंचा खेला हुआ स्ट्रोक, सीधे बल्ले के साथ, मौका है कैच का। मनोज खिलाड़ी वहां पर मौजूद, अच्छी कैच वहां पर पकड़ी है, विकेट गिरता हुआ यहां पर चौथा। पांच ओवर के समाप्ति के बाद 66 रन स्कोरबोर्ड पे लगे 4 विकेटों के नुकसान पर। बिल्कुल ये विकेट काफी अहम मोड पर विकेट आया है, एक अच्छी विकेट अपने नाम की है गेंदबाज गोपाल ने। चलो टीम मीटिंग नहीं लेनी है, टीम मीटिंग का समय बचाना है, अंपायर आप बताते चलिए, बिल्कुल समय बचाए। ये मुकाबला बेहतरीन रोमांचक मोड़ की तरफ चलता हुआ, क्योंकि जिस तरह से यहाँ पर इस लक्ष्य का पीछा किया जा रहा है, बिल्कुल अब तक देखा जाए तो बैलेंस सही है मुकाबला। आने वाले जो 18 गेंदें होंगी वो काफी अहम होगी। 18 गेंदों में चाहिए 36 रन, यानी हर गेंद पे 2 रन की जरूरत है। बस कुछ इसी तरह से घटा था आज के दिन का एक पहला मुकाबला। जे किंग्स जिस समय खेल रही थी, बिल्कुल इसी कंडीशन में वो मुकाबला था, 2 रन से वो मुकाबला हारे थे जरूर जे किंग्स, मगर बेहतरीन पीछा किया था उस लक्ष्य का। इस समय देखिए काफी समय यहाँ पर व्यतीत कर रही है फील्डिंग करने में टीम। तो देखिए समय की पेनल्टी है, बिल्कुल यहाँ पर अंपायर आपको पेनल्टी जरूर दे सकते हैं कि 35 मिनट आपको दिए गए हैं, अगर 35 मिनट में आप ये 8 ओवर पूरे नहीं करेंगे तो बिल्कुल पेनल्टी आपको लग सकती है। गेंदबाजी में शिवदास आए हैं गेंदबाजी के लिए। इस समय फुल टॉस गेंद थी, ऊंचा खेला हुआ स्ट्रोक, दूरी भी मिलेंगी, जाएंगी 6 रन के लिए। SG. 17 गेंदे 30 रन, पहली गेंद पे 6 रन यहाँ पर अर्जित किया है, बेहतरीन स्ट्रोक खेला है, और इस स्ट्रोक के साथ ये मुकाबला बिल्कुल अब रंग बदलता है। 17 गेंदे 30 रन, शिवदास गेंदबाजी के लिए है, पहली गेंद पे 6 रन के साथ स्वागत किया है। सचिन चाटे इस समय ऑन स्ट्राइक है, अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। ऑफ स्टंप से बाहर गेंद, ऑफ स्टंप से बाहर गेंद, अतिरिक्त रन स्कोर में इजाफा होता हुआ एक्स्ट्रा के रूप में एक रन जरूर बढ़ेगा यहाँ पर। फिर एक बार मुकाबला यहाँ पर एक अच्छे मोड़ पर आता हुआ, 73 रन। फिर एक बार क्रॉस बल्ले के साथ खेला हुआ स्ट्रोक, काउ कॉर्नर के ऊपर से खिलाड़ी के मस्तक पर दस्तक देता हुआ है 6 रन। जी हाँ, इस ओर से आता हुआ है दूसरा बिग हिट, 6 रन, 2 गेंदे और 13 रन खर्च किए हैं यहां पर। फिर एक अच्छा स्ट्रोक यहां पर आता हुआ सचिन के बल्ले से, 16 गेंदे 23 रन। फिर एक बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, अपील हुआ है, जी हां बिल्कुल, अंपायर की उंगली आसमान की तरफ, बल्ले का किनारा और विकेट कीपर के दस्तानों का सहारा। एज कट के लिए यहाँ पर रिव्यू नहीं है, बिल्कुल केवल आपको नो बॉल और व्हाइट बॉल के लिए आपके रिव्यू को इस्तेमाल कर सकते हैं। तो बिल्कुल विकेट यहाँ पर गिरता हुआ, यहाँ बड़ा विकेट आया है, सचिन चाटे वापस लौटेंगे, अंपायर कॉल फाइनल कॉल होगा बिल्कुल यहाँ पर। तो बड़ा विकेट, सचिन चाटे इस समय वापस लौटेंगे डगआउट की ओर।
बिल्कुल यहाँ पर नए बल्लेबाज आए हैं ललित घुगे। अति ही बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, चूंकि शरीर से गेंद टकराई है, डॉट गेंद यहाँ पर आती हुई, ये डॉट गेंद का हल्की सी राहत देगी गेंदबाज शिवदास के लिए, क्योंकि काफी देर के बाद डॉट गेंद आई है कि अब विकेट यहाँ पर लेने में कामयाब हुए। सेट बल्लेबाज सचिन को वापस भेजा है डगआउट की ओर। अब 14 गेंदे 23 रन का समीकरण है और नए बल्लेबाज ललित घुगे ऑन स्ट्राइक। बिल्कुल अच्छी गेंद, ब्लॉक होल गेंद यहाँ पर खेला है, यहाँ डीप मिड विकेट के क्षेत्र में गेंद जाती हुई, केवल 1 रन मिलेगा। जी हाँ, जब से विकेट आया है वहां से हौसला बढ़ा है गेंदबाज शिवदास का। इसके बाद देखिए जिस तरह से 2 गेंदें की है, बिल्कुल सही लाइन सही टप्पे पर गेंदबाजी कर रहे हैं। 80 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं, 13 गेंदे 22 रन। शॉर्ट गेंद दिए यहाँ पर, बिल्कुल खेला है डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में। अगर ये गेंद जरूर छोड़ते तो मुझे लगता है ये गेंद वाइड हो सकती थी, मगर बिल्कुल यहाँ पर प्रयास किया स्ट्रोक खेलने का। 1 रन मुकम्मल कर लिया है। 6 ओवर के समाप्ति के बाद 81 रन स्कोरबोर्ड पे, 12 गेंदे 21 रन। अब ये मुकाबला बेहतरीन मोड में आया है। 12 गेंदे 21 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। और बल्लेबाजी में अगर देखा जाए तो यहाँ पर ललित घुगे और भूषण वाक इस समय दोनों ही बल्लेबाज मैदान पर है। 12 गेंदे 21 रन का समीकरण। अब सोचना होगा कप्तान को किस गेंदबाज के हो यहाँ पर गेंदबाजी के लिए लेकर आए, क्योंकि ये ओवर इस मुकाबले का सबसे निर्णायक ओवर होगा, क्योंकि 12 गेंदों में अब दरकार है 21 रनों की। जी हाँ, बिल्कुल एक अनुभवी गेंदबाज की तरफ कप्तान ने रुख किया है और रतन दादा गित्ते को गेंदबाजी के लिए लेकर आए, जिन्होंने पहला स्पेल काफी बेहतरीन किया था, केवल 3 रन दिए थे और एक सफलता अपने नाम की थी। तो एक सफल गेंदबाज का यहाँ पर चयन किया है कप्तान ने। अब हल्की सी फील्डिंग में बदलाव करते हुए जिस तरह से गेंदबाजी करते हैं उसी मुताबिक फील्डिंग लगाकर गेंदबाजी करना पसंद करते हैं रतन गित्ते, और क्यों ना करे, क्योंकि मुकाबला अहम मोड़ पर आया है। 12 गेंदों में 21 रन की जरूरत है, बिल्कुल कोई चांस लेना नहीं चाहेंगे यहाँ पर। यहाँ पर शॉर्ट एक्स्ट्रा कवर पॉइंट पे खिलाड़ी तैनात है, गली में एक खिलाड़ी लिया है और फाइन स्लिप में फ्लाइंग स्लिप में एक खिलाड़ी है जी नहीं, उसे वापस किया है। बिल्कुल शॉर्ट फाइन लेग के क्षेत्र में लॉन्ग लेग पे खिलाड़ी, डीप मिड विकेट पर एक खिलाड़ी तैनात है, लॉन्ग ऑन है, लॉन्ग ऑफ है और डीप एक्स्ट्रा कवर पर एक खिलाड़ी तैनात किया है। तो अच्छी फील्डिंग की जमावट यहाँ पर। अब देखना है गेंदबाजी किस तरह से होगी। बिल्कुल अनुभवी गेंदबाज और उन्हें पता है भूषण किस तरह से बल्लेबाजी करते हैं। 35 मिनट्स ये भी उतने ही अहम है। पहली गेंद स्विच हिट खेला है, सुपर हिट खेला है 6 रन के लिए। देखिए कितना बेहतरीन स्ट्रोक सिलेक्शन यहाँ पर, शॉट सिलेक्शन रहा है बल्लेबाज का। बिल्कुल जैसे ही देखा उन्होंने अटैकिंग फील्ड लगाई है और डीप पॉइंट के जो इलाका है वो खाली था, बिल्कुल खाली था इलाका, वहीं पर किया धमाका। 6 रन यहाँ पर अर्जित किए हैं। फिर एक बार उसी दिशा में उसी अंदाज में और सेम रिजल्ट यहां पर मिलेगा। 6 रन बैक टू बैक, 2 गेंदों पे 2 बेहतरीन स्ट्रोक यहां पर 6 रन आते हुए। बिल्कुल यहां पर 2 गेंदों पे 2 बेहतरीन स्ट्रोक लगाए हैं, 6 रन अर्जित किए हैं, यानी 2 गेंदे 12 रन खर्च किए हैं। फिर एक बार पैरों पे गेंद थी, इस समय कलाइयों के सारे मोड़ा है, मिस फील्डिंग वहां पर, शॉट स्क्वायर लेग के क्षेत्र में काफी दूर से दौड़े वहां पर डीप मिड विकेट के खिलाड़ी। देखिए 2 रन तेजी के साथ मुकम्मल कर लिए हैं। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट यहां पर दोनों ही बल्लेबाजों द्वारा। 9 गेंदे 7 रन। व्हाइट बॉल कॉल यहां पर। नौ गेंदे 6 रन।
जी हाँ, इस 6 रन के साथ मुकाबला अपने नाम किया है। क्या बेहतरीन बल्लेबाजी यहां पर रही है। बिल्कुल लक्ष्य था 102 रन बनाने थे मुकाबला जीतने के लिए और आसानी के साथ इस लक्ष्य को पूरा किया है। 5 विकेटों से इस मुकाबले में जीती है चिंचोली वॉरियर्स। बेहतरीन जीत अपने नाम करते हुए यहां पर एक अच्छे समय पे अच्छी बल्लेबाजी यहां पर 12 गेंदों में 21 रन की जरूरत थी और बिल्कुल इसी ओवर में मुकाबले को फिनिश किया है। इस मैच के मैन ऑफ द मैच भूषण वाघ।